न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। मुंबईत धडकणार पान व्यापाऱ्यांचा महामोर्चा। 14 जुलैला चलो आझाद मैदानचा एल्गार। महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाच्या वतीने मुंबई येथील आझाद मैदानावर 7 जुलै रोजी आयोजित करण्यात आलेला भव्य धडक मोर्चा मुंबईतील मुसळधार पाऊस व प्रतिकूल हवामानामुळे पुढे ढकलण्यात आला असून आता हा मोर्चा मंगळवार दिनांक 14 जुलै रोजी सकाळी 10 वाजता आझाद मैदान मुंबई येथे होणार आहे। याबाबत महासंघाने नव्याने पत्रक प्रसिद्धी करून राज्यातील सर्व पान शॉप व्यावसायिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे। अन्न व औषध प्रशासन तसेच इतर यंत्रणांकडून पान दुकानदारांवर होत असलेल्या कारवायांविरोधात हा मोर्चा काढण्यात येत आहे। राज्यभरातील पान शॉप व्यावसायिकांनी 14 जुलै रोजी आपला व्यवसाय बंद ठेवून मुंबईतील आझाद मैदानावर एकत्र यावे असे आवाहन करण्यात आले आहे। अन्न व औषध प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या अन्यायकारक कारवाया तात्काळ थांबवाव्यात तसेच सुगंधी तंबाखूवरील बंदीबाबत योग्य निर्णय घेण्यात यावा। पानपट्टी चालकांवर होणाऱ्या बेकायदेशीर कारवाया थांबवाव्यात। पोलिसांकडून होणारा चुकीच्या अर्थाने कायद्याचा वापर रोखावा। पान शॉप व्यावसायिकांना अनुदान व विनातारण कर्ज उपलब्ध करून द्यावे। प्रत्येक पान दुकानदाराच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय अथवा निमशासकीय सेवेत संधी द्यावी। पान व्यवसायाच्या आर्थिक विकासासाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना करावी। पान शॉप व्यावसायिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन करण्यात आले आहे। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। अहिल्यानगर जिल्हा पान असोसिएशनची आज बैठक झाली, नियोजन बैठक। 14 तारखेला मुंबई आझाद मैदान इकडे जे आंदोलन आम्ही छेडलेले पान असोसिएशनतर्फे, तेव्हा पानवाल्यांचा जो त्रास होतो तेव्हा पानवाला आज नियमानुसार धंदे करतो, सर्व करतो, तरी त्यांना बेकायदेशीर धंदा दाखवलेला आहे। त्याच्या मागणी संदर्भात आज आम्ही आमचे प्रदेशाध्यक्ष अजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर जिल्हा पान असोसिएशनवाले सर्व त्या दिवशी पान दुकान पूर्ण 14 तारखेला सर्व पान दुकान बंद राहणार आहे। आणि त्या दिवशी म्हणजे सोमवारी रात्री 11 वाजता अहिल्यानगर जिल्ह्यातून सर्व पानधारक, पान दुकानदार हे मुंबई आझाद मैदानाला सकाळी 10 वाजता आंदोलनासाठी जाणार आहेत। म्हणजे जेवढे पान दुकानदार आपले आहेत, जेवढे आज बेरोजगार व्हायला लागलेत, त्यांना आम्हाला काहीतरी शासकीय नोकरी वगैरे भेटायला पाहिजे। जे बेरोजगार आहेत त्यांना काहीतरी नोकऱ्या वगैरे लावा सरकारतर्फे, आमची मागणी आहे। नाहीतर आम्हाला काहीतरी मार्ग द्या धंद्या पाण्याच्या हिशोबाने। आज बेरोजगार 10 लाख लोक बेरोजगार व्हायला लागलेले आहेत। अहिल्यानगर पान असोसिएशनतर्फे आजची मीटिंग झाली मंगलगेट टर्मिनल भागात। यात अहमदनगरचे सर्व पान व्यापारी, पान दुकानदार आणि सर्व सहभागी झाले। हे कशासाठी झाले की आझाद मैदानात जो मोर्चा आहे 14 तारखेचा मंगळवारी सकाळी 10 वाजताचा मोर्चा आहे, त्यात आमचे जे सिनियर ऑफिसर आहेत किंवा आमचे साहेब लोक आहेत पदाधिकारी ते आम्हाला सगळे सूचना करणार आहे। तर यात पान दुकानदार जे असतात नगरचे, जिल्ह्यातले किंवा महाराष्ट्रातले, तिथं फक्त सुगंधित तंबाखूची बंदी आहे। इतर ठिकाणी सगळी सुगंधित तंबाखू चालू आहे आणि आमच्या महाराष्ट्रातच अन्याय होतो हा। आणि मोका अंतर्गत कारवाई नाही झाली पाहिजे। आम्ही मोक्याचे आरोपी नाही आहे, मोठे मोठे गुन्हेगार आहेत दुसऱ्या मोक्याचे, तर आम्हाला मोका अंतर्गत कारवाई नाही झाली पाहिजे आणि प्रशासनाने आम्हाला सहकार्य करावं। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।